या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी निळी प्रतीकचे मुख्य संपादक आदरणीय रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की सर आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्वच मातांना, महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वामनदादा क्रांतिगीत महोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे परिचयाचे, ओळखीचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय बालाजी सोनटक्के सर, आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भदंत संगपालजी थेरो जे आजच्या या कार्यक्रमासाठी बुलढाण्यावरून इथं आलेले आहे. भंतीचं वय आता मला वाटतं 82 वर्ष वय आहे भंतीजीचं. तरीही 82 वर्ष वयाचे तरुण संगपालजी थेरो भदंत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत आणि आजही पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर भदंत संगपाल थेरो धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना फिरत आहेत. मित्रहो, आज आपण थोडं 100-150 किलोमीटरचा प्रवास जरी केला तरी आपल्याला थकल्यासारखं वाटतं, परंतु 82 जवळजवळ वर्षाचे वयस्कर आणि जवळजवळ 200 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत. म्हणून भदंत संगदीप थेरोसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मित्र, त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त नंदकुमार भोंबे सर, अत्यंत वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण म्हणाल की 15 ऑगस्ट आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु त्यांच्या मागं आयुक्त साहेबांनी भरपूर कामं लावून दिलेले आहेत. तरी आपल्या कार्यक्रमाला आलो नाही तर मग साळवेंची नाराजी मला ओढावी लागेल, म्हणून सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले सर्वांचे सुपरिचित डॉक्टर आनंद विंगळे सर, जे राज्य कामगार विमा योजना मराठवाडा विभाग प्रमुख, वैद्यकीय प्रशासन अधिकारी. सरांचं एवढं शेड्यूल बिझी आहे, 4 ते 5 जिल्ह्याचे सर प्रमुख आहेत आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा सरांनी आपल्यासाठी आज वेळ दिलेला आहे. सरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर तरुणांचा आदर्श, तरुणांसाठी आदर्श घालून देणारे, स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर कशा पद्धतीनं उभं राहावं, उद्योग कसा करावा आणि समाजालाही आपल्याकडून काय देता येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे तुमचे आमचे सर्वांचे परिचित माझे तरुण मित्र, माझे पाठीरागे, नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ते माझ्या पाठीशी उभे असतात असे ॲडव्होकेट रविकुमार तायडे सर, हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. सरांचं सुद्धा मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने, संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. त्याचप्रमाणे विचारपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांपैकी अनेक मान्यवर या सभागृहामध्ये सुद्धा आहेत. तेही मान्यवर माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो, परंतु प्रास्ताविक माझं लांबेल, म्हणून मी सर्वांचं नावं न घेता या सभागृहामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मान्यवर माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांचं निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मी शब्द सुमनांनी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्र, प्रास्ताविक करत असताना कार्यक्रम घेण्याची काय गरज भासली, हा कार्यक्रम कशासाठी आपण घेतो आहोत यासाठी, या बाबीवर प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या सर्वांच्या सुपरिचित
महाराष्ट्राच्या गानकोकिळ्या नव्हे तर भारताच्या गानकोकिळ्या आपण त्यांना म्हटलं तर वावं ठरणार नाही, अशा गोड आणि मधुर गळ्याच्या गायिका, भीमशाहिरा, कवी गायिका सुषमा देवी या सभागृहामध्ये आपल्यासमोर त्यांनी बहारदार 2 गीतं सादर केलेली आहे, त्यासुद्धा या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर जे संयोजन या ठिकाणी केलेलं आहे, संगीत संयोजन आहे, ते आमचे शेखर अण्णा साळवे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आवर्जून आपण उल्लेख केला पाहिजे. ते सुद्धा गेले 8 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. कळत नकळत अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या पाठीशी जे उभे राहिलेत अशा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे, वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे ज्या पद्धतीनं त्यांचं समाजामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी जी छाप सोडून ते आपल्यातून निघून गेले, तर खरोखरच त्यांच्या नावाचा कुठेतरी आपण जय जयकार केला पाहिजे, उल्लेख केला पाहिजे की अशी माणसं पुन्हा समाजामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांच्या हातून पुण्यकर्म व्हावं. कारण आपण सगळे जाणतोच की शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे हे हयात असताना त्यांच्या दारातून असा एक माणूस कोणी वापस गेला नाही की त्यांना माधवराव बोर्डे साहेबांनी दान दिलेलं नाही. आणि अशा महान व्यक्तीसाठी आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचं काम निळे प्रतीक बहुद्देशीय सेवाभावी करत आहे. हे आज निळे प्रतीकच्या ह्या कार्यक्रमाचं हे 3रं वर्ष आहे. आपण 3 वर्षापासून सातत्याने महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्यामागची भूमिका मी आता आपल्याला सांगितलेलीच आहे की वामनदादा कर्डकांचं काम देखील आभाळा एवढं आहे, त्यांचं कर्तृत्व आहे. गीतातून त्यांनी समाजामध्ये बदल घडवलेला आहे. आदरणीय गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांना मी विनंती करतो की आपण कृपया विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अचानक सुषमा देवी ताईंना मी फोन केला आणि त्यांना मी विचारलं की ताई आपण कशा आहात काय वगैरे, तर त्यांनी अतिशय माझ्यासमोर एक खंत व्यक्त केली की मला लोक कार्यक्रम देत नाही आणि आता जवळजवळ वय वर्ष 74 माझं सुरू आहे. औरंगाबादच्या लोकांवर फार माझा रोष आहे कारण मला ती लोक कार्यक्रम देत नाही. आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी खंत वाटते की एखादा कलावंत उभं आयुष्य समाजासाठी आपलं अर्पण करतो, आपला संसार आपला परिवार सांभाळून समाजासाठी काहीतरी तो देणं लागतोय आणि अशा कलावंताला, अशा आभाळा एवढ्या उंचीच्या कलावंताला उपेक्षित जीवन जावं लागत असेल तर खरोखरच ही लज्जास्पद गोष्ट आहे मित्र आपल्यासाठी. आयुष्यभर त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं, फुले बुद्धे शाहू आंबेडकर यांचे विचार पेरण्याचं काम केलं. त्यांनी कधीही आपल्या जीवाची तमा बाळगली नाही, पैशाच्या लोभी कधी त्या पडल्या नाही, राजकीय स्टेज त्यांनी कधी गाजवले नाही. त्यांनी फक्त फुले शाहू आंबेडकरांचं प्रबोधन गीतातून केलेलं आहे, आयुष्यभर केलेलं आहे. आज आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्या प्रबोधनासाठी विचार लोकांच्या तळागाळामध्ये समाजाचे विचार पोहोचण्यासाठी त्या काम करत आहेत मित्र. आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगत आहेत. उल्हासनगरमध्ये 10x10च्या खोलीमध्ये त्या जगत आहेत. वय वर्ष 74, कोणी कार्यक्रम देत नाही. काय अवस्था असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्र. त्यांचे मिस्टर मागे कोरोना काळामध्ये दगावले. एक मोठा त्यांचा पाठिंबा होता, तोही नियतीनं हिसकावून घेतला आणि आज त्या एकट्या पडल्या. समाजाने त्यांना कुठंतरी मागं टाकलं आहे अशी खंत त्यांनी मला बोलवून दाखवली. आणि मी ताईंना शब्द दिला की ताई, आम्ही दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करतो, यावर्षी आम्ही तुम्हाला नक्की बोलवू. आमच्याकडून काय होईल ते सांगता येणार नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला मदत करू. कारण तुमच्यासारख्या कलावंत जर उपेक्षित असतील तर आमचं जगणं काही कामाचं नाही मित्र. म्हणून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी ताईला या ठिकाणी बोलवलं आणि तेही सगळं आपल्या सर्वांच्या विश्वासावर मी या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे की आपण सढळ हाताने, मोठ्या मनाने
होता होईल ती मदत आपण सुषमा देवींना, ताईंना केली पाहिजे. कलावंत हा जगला पाहिजे, कलावंत हा टिकला पाहिजे. जर कलावंत जगले नाही, कलावंत टिकले नाही, तर पुढे कलावंत काम करण्यासाठी धजावणार नाही. ताईने संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलेलं आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण मोठ्या हाताने, मोठ्या मनाने ताईसाठी मदत करावी. त्या उपेक्षित आहेत, त्यांना बळ देण्याचं काम आपण सर्व कराल अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. गायनाच्या विचारांची मशाल पेटवणारी पण आयुष्याच्या सायंकाळी विस्मरणात गेलेली लोकप्रिय गायिका सुषमा देवी. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रकाश असलेलं गायन हे केवळ कला नाही, ते सामाजिक समतेसाठी लढणारा आवाज आहे. हा आवाज आजही दुमदुमून ठेवणाऱ्या, संपूर्ण विचारप्रेरणीत घालवणाऱ्या भीमशाहिरा सुषमा देवी यांचा उल्लेख न होता आंबेडकरी चळवळ पूर्ण होऊ शकत नाही मित्रहो. त्यांचे गाणे केवळ हे गाणं नाही, ती एक आर्त हाक आहे. माणूसपणासाठी, सन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी गेले अनेक दशके त्याने गावोगाव, वस्तीवस्तीत, शहरामध्ये आणि विविध सभागृहामध्ये विचारांचं बीज रोवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू आहे, एक करुणा, एक प्रखरता, एक सत्व आहे. परंतु आज या आवाजाला समाज विसरत चाललाय. 74 वर्षाच्या वयामध्ये 10/10च्या भाड्याच्या खोलीत दयनीय आर्थिक विवंचनेत एकट्या राहणाऱ्या या मातेला समाज विसरतो आहे. 2 वर्षापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालं. आज कुठे कार्यक्रम नाही, कुठं बोलावणं नाही, ना मोठ्या मंचावर गौरव. भीमशाहीर या बिरुदाच्या मागे लपलेली व्यथा समाज जाणीवेतून आपण कधी ऐकणार आहात की नाही? काही गायक, कलावंत राजकीय स्टेज गाजवतात, आपले आर्थिक सोर्स उभे करतात, राजकीय पाठबळ मिळवतात, परंतु सुषमाताई यापासून फार दूर राहिलेल्या आहे. यांनी फक्त विचार, सत्व आणि आंबेडकरी तळमळीच्या आधारे प्रामाणिकपणे आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्यांना आज कार्यक्रम सुद्धा नाकारले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण म्हणतो बाबासाहेबांचे विचार आभाळा एवढे आहेत. हो, नक्कीच आहेत. पण आभाळात एक आवाज समाजाच्या दुर्लक्षितपणामुळे क्षीण होत चाललेला आहे आणि आपल्याला तो आवाज पुन्हा बुलंद करायचा आहे. आज अशा तळमळीच्या कलावंतांना समाजानं उभं करून देण्याची गरज आहे. सुषमा देवी यांच्यासारख्या कलाकारांसाठी समाजानं उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कार्याचा सन्मान केवळ टाळ्याने नव्हे तर ठोस आर्थिक पाठबळाने झाला पाहिजे. त्यांच्या असलेल्या गरजा आपण ओळखल्या पाहिजे. त्यांना दया, आदर आणि कृतज्ञता मिळाली पाहिजे. आपण या संधीने त्यांना बळ देऊया, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. आपण नक्कीच ताईला मदत कराल अशी मी पुन्हा आपल्याला विनंती करतो. काही चुकलं असेल तर सर्वांनी माफ करावं. आपलं लेकरू म्हणून, आपला भाऊ म्हणून, आपला बंधू म्हणून. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. आपण पुन्हा आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद.